नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सांगलीत शेतकरी आत्महत्येविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन. राज्याच्या बजेटमध्ये साताऱ्याला भोपळा नामोनिशाण नसल्याने सातारकरांमधून नाराजी. कृत्रिम घाटातून चिमण्यांचे संवर्धन, पक्षीप्रेमी रवींद्र शिंदेंचा पुढाकार. वाहनांची हेडलाईट आता दिवसाही सुरू राहणार. सज्जनगडवर सेल्फी काढताना युवकाचा मृत्यू. साताऱ्यात मार्च हीटचा झटका, पारा 36°C वर. द्राक्ष विक्रीत वाढ, 40 ते 50 किलो रुपये दर. आणि मंगळवार तळे प्रवेशद्वाराच्या प्रतीक्षेत वृक्षाच्या फांदीचा आडोसा. बातमीपत्र सविस्तर. सांगलीत शेतकरी आत्महत्येविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन करीत स्वाभिमानीने आपल्याच सरकारला घरचा आहेर दाखवला आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा होती, मात्र राज्यातील सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग केला आहे. त्यामुळे आता मंत्री सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सातारा जिल्ह्याच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पाडली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी एकाही गोष्टीसाठी भरीव तरतूद केली नसल्याने सातारकरांमधून नाराजी व्यक्त होत आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व अर्थ राज्यमंत्री दीपक केसकर यांनी विधान भवनात शनिवारी राज्याचे अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणांची आश्वासने देण्यात, मात्र कर्जमाफीला लगाम घातला. सातारा जिल्ह्याला गतवर्षीप्रमाणे यंदाही ठेंगाच मिळाला आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यातील विकास कामांसाठी काहीही भरीव तरतूद नव्हती. त्यामुळे यावर्षी तरी अर्थसंकल्पात झुकते माप मिळेल अशी आशा आमदारांसह सातारकर नागरिकांना होती, मात्र सरकारने नागरिकांची घोर निराशाच केली. दरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कराड, शिर्डी, अमरावती, सोलापूर येथील विमानतळाच्या विकासासाठी या वर्षात अवघ्या 50 कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे 5 विमानतळांसाठी वर्षभरात फक्त 10 कोटी रुपये मिळणार आहे. त्यातून कराड विमानतळाचा किती विकास होणार हा मोठा प्रश्न आहे. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. मात्र याही परिस्थितीत कृत्रिम घाट्यांद्वारे चिमण्यांचे संवर्धन करण्याचा अभिनव उपक्रम सातारा शहरामध्ये पक्षीप्रेमी रवींद्र शिंदे यांनी राबवला. शोरूम मध्ये नव्याने दाखल झालेल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांना ऑटोमॅटिक हेडलाईट सिस्टीम ही नवीन यंत्रणा आली आहे. यामुळे गाडी चालू केली की गाड्यांच्या हेडलाईट आपोआपच सुरू राहणार आहेत. अपघात नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला. 1 एप्रिल पासून प्रदूषण मुक्तीसाठी BS4 या नवीन इंजिनिअरिंग प्रणालीचा सर्वच वाहनांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. सध्या अपघातांचे प्रमाण बरेच वाढत आहे. अपघात क्षेत्राच्या ठिकाणी त्याचबरोबर मोठ्या शहरात अपघात होणे कायमचीच बाब बनून राहिली आहे. अलीकडच्या छोट्या शहरात, ग्रामीण भागात, निर्जन वाहतुकीच्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशा अपघातांना आळा बसावा या हेतूने सुरक्षितता म्हणून आता केंद्र शासनाने दुचाकी व चारचाकी समोरील हेडलाईट इंजिनमध्ये ऑटोमॅटिक हेडलाईट सिस्टीम यंत्रणा केली आहे. आंबवडे बुद्रुक येथून सज्जनगडवर फिरण्यासाठी गेलेल्या नवविवाहित दाम्पत्याला कठड्यावर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी घेत असतानाच पाय घसरून सुमारे 300 फूट दरीत कोसळल्याने नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. धनंजय यशवंत जाधव, वय 32, राहणार आंबवडे बुद्रुक असे मृत तरुणाचे नाव आहे. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू. घटना सायंकाळी 5:30 वाजल्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय जाधव याचा विवाह नीलम यांच्या सोबत 4 महिन्यापूर्वी झाला. सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान
हे दाम्पत्य दुचाकीवरून सज्जनगडवर फिरण्यास गेले होते. सज्जनगड परिसरात मोबाईलवरून त्यांनी फोटो सेशन केले. 5:30च्या दरम्यान या दाम्पत्याला गडाच्या कठड्यावर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. धनंजय व नीलम हे कठड्यावर उभे राहिले. यावेळी धनंजय यांचा पाय घसरला. नीलम यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हातातून धनंजयचा हात निसटला. ते 300 फूट खोल दरीत पडले. डोक्याला जब्बर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशीर पोलिसांनी त्यांचा मृतदेह दरीतून वर काढला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होऊ लागली आहे. तापमान 36° पर्यंत वाढल्याने नागरिकांच्या जीवाची तगमग झाली आहे. मार्चमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पहाटे काहीसा गारठा, मात्र दिवसा उन्हाचा तडाखा. अशा नैसर्गिक वातावरण बदलाचा आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. विविध प्रकारच्या आजारांची लागण होत आहे. सर्दी, ताप व घशाचे त्रास होऊ लागले असून दवाखान्यात गर्दी होत आहे. सध्या शहरात ठिकठिकाणी द्राक्षांची विक्री केली जात आहे. बाजारपेठेत द्राक्षांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या शहरातील बाजारपेठेत ठिकठिकाणी द्राक्षांची विक्री केली जात आहे. सध्या ही द्राक्ष मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने 40 ते 50 रुपये किलो या दराने विकली जात आहेत. त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बाजारपेठेत द्राक्षांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शहराच्या पश्चिम भागात असलेले ऐतिहासिक मंगळवार तळ्याचे प्रवेशद्वार संरक्षण गेट विना ओस पडले आहे. सध्या वृक्षाच्या फांदीचाच आडोसा तयार झाला आहे. त्यामुळे संरक्षणाचा नवा फंडा समोर आला आहे. मंगळवार तळे हे मध्यवर्ती असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. काही जण तळ्याच्या आतील दगडी पायाचा आधार घेत तासोनतास पाण्यातील माशांना अन्न पदार्थ टाकत असतात. अनेक जण हे पाहत ठाण मांडून बसतात. दरम्यान स्वच्छता, संरक्षण कठडे, गाळा उपसा, सुशोभीकरणासाठी माजी उपनगराध्यक्ष दिवंगत संजय जोशी तसेच अविनाश कदम, हेमांगी जोशी यांनी परिश्रम घेऊन त्यांच्या कार्यकाळात मंगळवार तळ्याची डागडुजी व सुधारणा घडवल्या होत्या. परंतु सध्या स्थितीत या तळ्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे. प्रवेशद्वार खुलेच राहिल्याने येथील सुरक्षितता रामभरोसे राहणार आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.